जीवनातली, परिवारातली, लग्नातली आणि त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीतली विविध क्षणं जी आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीनं या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. दादांचा जसा उमदा स्वभाव होता, त्यांचं जे हास्य होतं, कधी त्यांची कठोरता होती, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात. एकूणच हे प्रदर्शन पाहिल्यानंतर निश्चितपणे दादांचं व्यक्तिमत्व तर आपल्याला पाहायला मिळतंच, पण त्यासोबत अनेक आठवणी देखील या प्रदर्शनामुळे ताज्या होतात. त्यामुळे मी खरोखर या ठिकाणी अभिनंदन करेन ज्यांनी ही सगळी चित्र एकत्रित करून आणि इतकं सुंदर प्रदर्शन या ठिकाणी तयार केलं. आणि दादांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी हे प्रदर्शन आवर्जून बघावं अशा प्रकारचं माझं आव्हान आहे. दादांची उद्या जयंती आहे, उद्या कर्जमाफीची पहिली प्रार्थनिक यादी देखील येऊ शकते अशी एक माहिती समोर आहे. त्या संदर्भात काय प्रयत्न आहे की उद्या पहिली यादी जी आहे ती जाहीर व्हावी. आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतोवर उद्या दादांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी यावी हा प्रयत्न आम्ही करू. सर, सातत्यानं ठिकठिकाणी राज्यात आंदोलनं होऊ लागलेले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. काय अधिकची माहिती प्राप्त झाली का तुम्हाला या आंदोलनांच्या बाबतीत? बघा, असं आहे की लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. केवळ लोकशाहीमध्ये आंदोलन करतानाही संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबत संविधानाने टाकलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतिपूर्ण आंदोलन करत असेल तर अशा आंदोलनाला परवानगी पण दिली जाईल आणि अशी आंदोलनं करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्याकरता विनापरवानगी आंदोलनं करणे, हिंसा करणे हे मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य नाही. त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल. चुकीच्या प्रवृत्ती यासाठी प्रयत्न करत आहेत, काही चुकीच्या प्रवृत्ती आहेत का यामध्ये? कारण दिल्लीत असेल, मुंबईत देखील अशाच पद्धतीने. बघा, एक गोष्ट तर निश्चित आहे की कुठलंही आंदोलन आपण बघितलं, ज्यावेळेस आंदोलन फेसलेस असतं त्यावेळी काही प्रवृत्ती त्या आंदोलनात शिरतच असतात आणि त्या प्रवृत्ती त्या आंदोलनाचा फायदा घेऊन त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलीही स्वार्थ कसे आपल्याला पूर्ण करता येतील असा प्रयत्न करत असतात. आता दिल्लीमध्येही जे आंदोलन झालं, अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करतायत. अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे, पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत. ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं त्यावेळी आपण दिल्लीमध्ये देखील बघितलं की कशा प्रकारे नेतृत्वहीन अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली. पोलिसांच्या गाड्या फोडणं असेल, गाड्या उलटवणं असेल, पोलिसांवर दगडफेक असेल, अशा अनेक गोष्टी घडल्या. त्या एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की कुठल्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणं हे कधीच आवडत नाही. पण काल आपण बघितलं असेल ज्या प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक अशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असत्या. पोलिसांनी मोठा संयम देखील दाखवलेला आहे आणि अर्थातच अशा प्रकारचं आंदोलन हे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावं यापुरतं जेवढं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तेवढी कारवाई ही पोलिसांनी केली आहे. मला असं वाटतं की याच्या खोलात जर आपण गेलं तर मी काही सगळ्या आंदोलकांवर त्या ठिकाणी कुठलाही आरोप करू इच्छित नाही. काही लोक चांगल्या भावनेने देखील करत असतील, पण हे निश्चित आहे की त्याच्यात असे लोकही घुसलेले आहेत की ज्यांना आपला स्वार्थ साधायचा आहे, ज्यांना या नीटशी काही घेणं देणं नाही आहे, ज्यांना केवळ अराजकता तयार करायची. वक्तव्य आलंय, त्यांनी म्हटलंय की जंतर मंतरवर आंदोलन करणारे हे अतिरेकी आहे. सदाभाऊ काय बोलले हे मला माहिती नाही.
माझं मत असं आहे की मी पुन्हा सांगतो, आंदोलन करणारे काही लोक हे चांगल्या भावनेने करणारे असू शकतात, मला त्यांच्याबद्दल म्हणायचं नाही, पण हेही तेवढंच खरं आहे की त्याच्यामध्ये काही लोक आपला अजेंडा घेऊन शिरलेले आहेत, हे मात्र स्पष्ट दिसत आहे. त्यातल्या अनेक लोकांना नीट काय हे देखील माहिती नाही, परीक्षा कधी झाली हे देखील माहिती नाही, ते आपापला अजेंडा त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की सगळे काही एका दिशेने चालणारे, एका विचाराकरता तिथे आलेले नाही आहेत. हौशे नवशे गौशे देखील आपापला अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि काही राजकीय पक्ष ज्यांना त्या त्या राज्यांमध्ये रिजेक्ट केलेलं आहे, असे पक्ष यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का असाही प्रयत्न करतात. पहिले यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीमधल्या जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनासंदर्भात भाष्य केलेलं आहे. काही लोक चांगल्या विचाराने आले तर काही लोक त्या ठिकाणी स्वतःचा अजेंडा घेऊन आल्याचंही ते म्हणालेले आहेत.